आता एक बातमी सविस्तर बघूयात। परभणी शहर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। मात्र परभणीच्या प्रभाग क्रमांक 15 मधल्या सारंग स्वामी विद्यालयामध्ये मतदान केंद्रावरती अत्यंत संथ गतीने मतदान सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती मतदारांच्या रांगा या मतदान केंद्रावरती लागलेल्या आहेत। 3 तासांपासून मतदार रांगेमध्ये आहेत। त्यामुळे संथ गतीने मतदान सुरू आहे याकडे ना निवडणूक विभाग लक्ष देतोय ना स्थानिक प्रशासन, ज्याचा परिणाम होऊन असंच मतदान सुरू राहिलं तर मतदानाला रात्री 12 वाजू शकतात। इथली परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र जी मतदान प्रक्रिया पार पडते त्यामध्ये निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार या ठिकाणी दिसून येतोय। एक तर मतदान केंद्र जे आहे ते बदलण्यात आलेले आहेत। मी सध्या परभणीच्या या प्रभाग क्रमांक 15 मधील सारंग स्वामी विद्यालयात आहे। हे इथले जे मतदार आहेत ते सर्व खानापूरचे, त्यांचं मतदान केंद्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मागच्या 3 तासापासून इथं हे जे मतदार आहेत हे सर्व रांगेमध्ये उभे आहेत। या 15 मध्ये 5 उमेदवार आहेत आणि 5 उमेदवारांसाठी 4 मशीनवर मतदान होतंय। संत गतीने हे मतदान चालू आहे आणि आपण जर बघितलं तर या मतदान केंद्रावर 680 मतदान आहे। त्यापैकी आता 4:30 वाजून गेलेले आहेत आणि फक्त 321 मतदान झाले, म्हणजे 40% सुद्धा मतदान झालेलं नाही। आणि उर्वरित जे मतदार आहेत ते अशा पद्धतीनं रांगेमध्ये आहेत। किती वेळ झालं रांगेमध्ये, तुम्ही काय नेमकं केलं? 4 तास झालं रांगेमध्ये उभे आहेत। कशाची अडचण आहे काही मदत काही कळत नाही, पण 4 तास झालं सारखं उभे आहेत आम्ही इथं। बरं, पाणी नाही काय नसेल कसं। तुम्ही किती वाजता आलात मामा? 1:30 वाजता बरं, अजून रांगेतच आहे? इथंच बसून कशामुळे एवढा उशीर रांगेत? मुद्दाम त्याने इकडे केले, मुद्दाम टाकलं इकडे खानापूरच्या लोकांना मतदान कमी व्हावं म्हणून। अच्छा, हा, बरं. कोणी टाकलं? सरकारनं, सरकारची जी यंत्रणा नाही जात। बरं, ही जी वेळ आहे 5:30ची ही वेळ आहे आणि या वेळेपर्यंत इथं जर 40% मतदान झालंय तर उर्वरित 100% मतदान जे इथं मतदान करायला येणार त्यांना किती वेळ लागेल हा मोठा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी येऊन इथं पाहणी करायला पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे काही मतदार संत गतीने सुरू आहे ह्याचे कारण शोधून मतदान लवकर होईल हे करणं गरजेचं बनलंय। मात्र तसं होताना दिसून येत नाही। 4 तास झाले हे मतदार रांगेमध्ये उभे आहेत आणि त्यांची कुठलीही सोय या ठिकाणी नाही। त्यामुळं मतदार पूर्ण होईल का नाही अशी शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।